नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. माननी ही काव्याला गेस्ट रूममधून तिची बॅग भरून तिचा हात पकडून घेऊन जाऊ लागते. तेव्हा काव्या बोलते, मी कुठेही जाणार नाही, पार्थला सोडून मी राहू शकत नाही. तेव्हा माननी बोलते, आता तुझा वनवास संपला, मी तुला कुठेही घेऊन जात नाही, तर मी तुला पार्थकडे त्याच्या रूममध्ये म्हणजेच तुमच्या रूममध्ये घेऊन जात आहे. आणि तेव्हा काव्य देखील आनंदित होते. तर इकडे आपण पाहतो भास्कर हा जीवाला फोन लावतो आणि जीवाला बोलतो, फक्त 6 दिवस तुझ्या हातामध्ये राहिलेले आहेत. तेव्हा जीव देखील बोलतो की हो, आता 6 दिवस देखील संपले आणि तुझ्या हातातील आनंद निवास देखील जाईल आणि ते माझ्याकडे येईल. तेव्हा भास्कर हा आश्चर्यचकित होतो. तर इकडे आपण पाहतो की पार्थ काव्याची वाट पाहत बसलेला असतो आणि तो स्वतःशी बोलतो, काव्या तुम्ही कधी येणार आहात? तुमच्या आठवणीमध्ये मी तुमचं हे स्केच देखील काढलेलं आहे. आणि पार्थने अतिशय सुंदर असे काव्याचे स्केच काढलेले असते. आणि त्यावेळेस आपण पाहतो माननी ही काव्याला पार्थच्या रूममध्ये घेऊन येते आणि तेव्हा काव्याला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर पार्थ आणि काव्या दोघेही अतिशय आनंदित होतात व एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या व पार्थमधले प्रेम पाहून त्यांच्यातले डिवोर्स कॅन्सल होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.